हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळची सगळी कामं आवरून मी जेव्हा पार्लरला निघाले तेव्हा मी आणि माझे क्लायंट सगळे सोबतच आम्ही तिथे पोहोचलो. कारण मलाही आजकाल उशीर होतो आहे पार्लरला जाण्यासाठी. मी त्यांची सर्व्हिस करून दिली आणि दुपारच्या क्लासमध्ये मी अंगावरून माप कसं घ्यायचं ते शिकवत होते. या ताईंनी आपल्याकडे नवीन ॲडमिशन घेतलेलं आहे क्लाससाठी. त्यांना मी सेकंड डे अंगावरून माप कसं घ्यायचं आणि ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे शिकवत होते. आपल्या इथे सिलाईसाठी सर्व ॲडमिशन ओपन आहेत. तुम्हालाही क्लास करायचा असेल तर नक्की ॲडमिशन घ्या. क्लास संपल्यानंतर माझ्याकडे एक क्लायंट आले होते, त्यांना स्मूथनिंग करायचं होतं. त्यांचे मी पूर्ण कन्सल्टेशन करून घेतलं. त्यांचे हेअरचे टेक्स्चर वगैरे सगळं चेक केलं आणि त्यांना सजेस्ट केल्या काही गोष्टी. नंतर त्यांना हेअरकट वगैरे करायचं आहे का ते विचारून घेतलं. नंतर आम्ही हेअर वॉश घेतला, हेअरकट पण केला आणि जेव्हा मी हेअर ड्राय करत होते तेव्हा नेमकी लाईट गेली आणि 1 तास आम्ही लाईटची वाट पाहिली, पण लाईट काही येत नव्हती. मग शेवटी त्यांना म्हटलं की आज काही होणार नाही तुमचं स्मूथनिंग, तुम्ही उद्या या. पण त्या म्हटल्या नाही आम्हाला आजच करायचं आहे, आजच आम्हाला घाई आहे, उद्या आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. पण लाईट नव्हती त्यामुळे काही करता येत नव्हतं. नेमकी ते निघाले आणि लाईट आली. मग रात्री आम्ही जवळजवळ 7:30 वाजता स्मूथनिंगला सुरुवात केली. स्मूथनिंग म्हणलं की वेळ हा लागणारच होता. खूप उशीर झाला आम्हाला सर्वांनाच. या क्लायंटसुद्धा ऑफिसवरून आल्या होत्या, खूप दमलेल्या होत्या, पण त्यांनी ठरवलंच होतं की आजच मला संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. तर मग आम्ही रात्री 10:30-11 वाजेपर्यंत ही प्रोसेस करत होतो आणि शेवटी तुम्ही बघू शकता खूप छान स्मूथनिंग झालेलं आहे त्या क्लायंटचं. अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप सुंदर गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.